नाशिकमध्ये आजपासून 3 दिवस कुंभभक्ती संगम सुरू होतोय। फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे। नाशिकमध्ये आजपासून 3 दिवस हा कार्यक्रम सुरू असेल। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भक्ती आणि आध्यात्मिक कार्यक्रमांची या ठिकाणी रेलचेल असेल। आढावा घेतला आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिकमध्ये कुंभ भक्ती संगमाचा आयोजन जे आहे ते करण्यात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। या ठिकाणी जर बघितली तर तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली। एक प्रकारे नाशिककरांना विविध भक्तिमय कार्यक्रमांची जी मेजवानी आहे ती खरं तर या माध्यमातून देण्यात येणार आहे। कुंभ भक्ती संगम कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। नेमकं काय कार्यक्रमाचं स्वरूप आहे आणि कशा पद्धतीची भक्तिमय कार्यक्रमांची रेलचेल याच्यामध्ये असणार आहे? कार्यक्रमाच्या स्वरूपची जी संकल्पना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला दिली होती, त्यांचं एक जी संकल्पना होती याच्यामध्ये की आपलं महाराष्ट्राची खूप जुनी जे संतांची परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रवाह आपले आहे। वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, मानुभाव पंथाची परंपरा आहे, नारदीय परंपरा आहे। तर त्यांचे जे वेगवेगळे प्रवाह आहेत त्यांना एकत्रित करून असा एक कुंभ भक्ती संगम म्हणून आपण घेतला आणि याच्या सोबतच जे आपलं सिंहस्थ महाकुंभ मेळ्याच्या अनुषंगाने जे आपली खूप हजारो वर्षाची परंपरा सिंहस्थ महाकुंभची आहे, त्याच्यामध्ये आपले सगळे 13 आखाडे आहे, सर्व आपले साधू संत आहे जे की देशभरातलं कोनकोपऱ्यातून आपल्याकडे सिंहस्थाच्या वेळी दर 12 वर्षांनी स्नानासाठी येतात आणि भाविक पण तसंच लाखो कोटीच्या दृष्टीने येतात आणि तो पण एक प्रकारे संपूर्ण संगम वेगवेगळे प्रकारचे लोकांचा आहे। आणि या दोन्ही जे आपली परंपरा आहे, संतांची परंपरा, कुंभाची परंपरा, सिंहस्थाची परंपरा, त्यांच्या दोघांचा सांगड कसा आहे, कन्व्हर्जन्स कसा आहे, एक सिनक्रिएटिक रिलेशनशिप ऑलरेडी कसं आहे, त्याला अधोरेखित करण्यासाठी नाशिककरांच्या समोर आणि महाराष्ट्र राज्य आणि देशाचे पुढे आणण्यासाठी आपण हा कार्यक्रम 28, 29, 30ला घेतलाय। याचं साधारण स्वरूप आपण जे संपूर्ण जे तयारी करतोय, आपले माननीय पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सगळी तयारी आता आपली चालली आहे आणि उद्याचा जे आपला एक उद्घाटनाचा कार्यक्रम आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेमध्ये उद्या संध्याकाळी जवळपास 4:30 वाजताच्या दरम्यान आपला कार्यक्रम असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।